आज शिमगा आहे. मी पुरणा पोळ्या बनवतो. वडे भजी पुरणा पोळ्या आणि साराची भाजी. वंदन आला आता पाणी आले. आता डाळ धुतो आणि टाकतो. वंदन आला आता डाळ टाकतो. डाळ शिजलो वड्या भजायचं समार काढतो, वाटतो पाट्यावर. हे भजायचं भिजवतो. त्यासाठी हे लागणारं सामान याले हा कांदा, हे हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, हे जिरं, हे मीठ, हा ओवा जरासा. यानं चांगले लागतात भजी. सांबार टाकतो आता यात. आता बेसन भिजून घेतो. हे भजायचं आता भिजून घेतलं. आता वड्याची डाळ वाटतो आता पाट्यावर. मग त्यासाठी हे लागणार हे सामान वड्यासाठी. हे जिरं, लसूण, सांबार आणि हळद आणि हे मिरच्या आणि मीठ एवढं पाहिजे याले बी वड्याले. हे वड्याची डाळ, हे उडदाची डाळ, हे थोडीशी मुगाची डाळ, याचे चांगले येतात. हे मिसळले की चांगले येतात त्याचे वडे. आता हे पाट्यावर वाटून घेतो मी. आता हे वाटून घेतो सांबार हा, ह्या वड्याचा सांबार. डाळ घेतो वाटून. भजायचं भिजून घेतलं, हे वड्याचं वाटून घेतलं. आणि आता हे साराच्या भाजीसाठी हे डाळ शिजली. आता हे पाणी काढलं थोडंसं साराची भाजी करायसाठी. आणि हे डाळ काढली जराशी, याची भाजी करतो. आता डाळ शिजली, हे शिजली. आता हे अशी शिज द्या लागते. हे आता हे गुई बारीक करून घेतला. आता टाकतो. अर्धा किलो गुई आहे. हे जायफळ आणि विलायची हे टाकली बारीक करून, टाकतो. तर उलट तूप टाकलं की मग हे असं बुडी लागत नाही. हे असं फिरवत राहायचं, बुडी लागत नाही ते. मग चांगलं पुरण होते. हे आता पुरण झालं शिजवलं. पुरण थंड व्हायलो सांबार वाटून घेतो. साराच्या भाजीसाठी हे अद्रक, लसूण, सांबार हे एवढं वाटून घेतो. जिरं, हे अद्रक हे वाटून घेतलं. अद्रक, लसूण, जिरं. डाळ उलटी. कढई गरम झाली, तेल टाकतो. हे जिरं टाकतो थोडंसं. हे कढीपत्ता, कांदा टाकतो. तेल लय तपलं ते. आता कांदा लाल झाला. आता हे अद्रक लसूणचा गोळा टाकतो. हे आता मिरची पावडर आणि मसाला घरी काढला हा गरम मसाला. थोडंसं मीठ. आता हे भाजीला उखई आली. आता उतरून घेतो. सांबार टाकतो थोडासा. भाज्या काढून घेतो.
आता भजे काढणं झाले, आता वडे घेतो करून. वडे भजे काढणं झाले, आता हे पुरण वाटून घेतो पाट्यावर. मस्त गुयाच्या पुरणा पोळ्या गोड लागतात. पहिलं गुयाच्याच कर. पुरण वाटून घेतलं, आता पुरणा पोळ्या बनवतो. ह्याच्या येऊन राहिल्या. झाले, आता काढून घेतो. आज शिमगा आहे, होळी. पूर्ण पोळ्या केल्या, वडे भजे केले, साराची भाजी केली, भात केला, आणि कुरड्या तळल्या. एवढं केलं म्या. या जे आले मग. मस्त झाले. दुधासंग मस्त लागतात पूर्ण पोळ्या. असं चुरून चारून मस्त खाल्ल्या की मस्त होतात. गुयाच्या आहेत ना, हे गुयाच्या साखरेपेक्षा लय चांगल्या लागतात. आणि दुधासंग मी केल्या, तुम्ही बनवून पहा आणि खाऊन पहा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.